मित्रांनो, जर तुम्ही आयुष्यभर EPF आणि EPS मध्ये पैसे भरले असतील आणि आता EPS पेन्शन घेत असाल किंवा लवकरच निवृत्त होणार असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक मेसेजेस फिरत आहेत. सर्व EPS पेन्शनर्सला हायर पेन्शन मिळणार, ज्यांनी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम केलं आहे त्यांचा मोठा फायदा होणार, संसदेमध्ये नवीन निर्णय झाला आहे. पण या बातम्यांमध्ये नेमकं खरं काय आणि गैरसमज काय? एक्झम्प्टेड PF ट्रस्ट म्हणजे काय? अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? याचा तुमच्या पेन्शनशी संबंध काय? आणि संसदेत नेमकी कोणती चर्चा झाली? आज आपण हे सर्व मुद्दे अधिकृत माहितीच्या आधारे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत EPS पेन्शन घेणाऱ्यांसोबत नक्की शेअर करा. सर्वप्रथम हे समजून घेऊया की संसदेत नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली. 6 ऑगस्ट 2026च्या राज्यसभेत खासदारांनी सरकारला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. हा प्रश्न होता हायर पेन्शन बाबत एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट्स यामधील कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळणार का? तसेच मद्रास हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका काय आहे? म्हणजेच अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात असलेला प्रश्न आता थेट संसदेमध्ये विचारला गेला आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हायर पेन्शन म्हणजे काय? अनेक वर्षांपासून बहुतेक कर्मचाऱ्यांना EPS मध्ये योगदान हे सरकारने ठरवलेल्या वेतन मर्यादेवर आधारित होते, तर काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष बेसिक सॅलरीवर योगदान देण्याचा पर्याय स्वीकारला होता. थोडक्यात काही कर्मचाऱ्यांचा PF हा सरकारने जी काही बेसिक सॅलरी ठरवून दिली असेल त्याच्यावरच कापला जात होता, तर काही कर्मचाऱ्यांनी स्वतःची जी काही ॲक्च्युअल बेसिक सॅलरी असेल त्या बेसिक सॅलरीवर PF देण्याचा निर्णय घेतला होता किंवा PFचे योगदान देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळेच काही लोकांची पेन्शन ही जास्त होण्याची शक्यता निर्माण झाली. याला सर्वसाधारण भाषेत हायर पेन्शन म्हटले जाते. आता समजून घेऊया की एक्झम्प्टेड PF ट्रस्ट म्हणजे काय. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत होतात, उदाहरणार्थ मोठी पब्लिक सेक्टर कंपनी, मोठी खाजगी कंपनी, मोठी बँक किंवा मोठा उद्योग समूह. अशा काही संस्थांना EPF कडून परवानगी मिळत असते. ही परवानगी कसली? तर कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड हा EPF कडे न जाता त्या कंपनीच्या स्वतःच्या PF ट्रस्टमध्ये जमा केला जातो आणि तो व्यवस्थापित केला जातो, मॅनेज केला जातो. अशा संस्थांनाच एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट असे म्हणतात आणि त्याच्यातल्या निधीलाच एक्झम्प्टेड PF ट्रस्ट म्हटले जाते. पण याचा अर्थ असा नाही की ती ट्रस्ट आपले स्वतःचे नियम बनवते. त्यांना सुद्धा EPFOच्याच नियमांनुसार सुविधा द्याव्या लागतात. मग आता अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय? हा सर्वसामान्य प्रकार आहे. बहुतेक कंपन्या, बँक्स, कारखाने, दुकाने, संस्था यांचा PF हा थेट EPFO कडे जमा होत असतो आणि मॅनेज केला जात असतो. म्हणजे यांच्यावर कुठलीही स्वतंत्र PF ट्रस्ट नसते. यांनाच एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं. मग आता गोंधळ झाला कशामुळे? दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी EPS मध्ये योगदान दिलं आहे, परंतु हायर पेन्शन संदर्भातील काही कोर्टाच्या निर्णयानंतर काही एक्झम्प्टेड ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले. आपल्यालाही समान लाभ मिळेल का? सरकारची भूमिका काय आहे? आणि याच मुद्द्यांवर संसदेमध्ये चर्चा झाली. संसदेमध्ये काय प्रश्न विचारला गेला? मद्रास हायकोर्टच्या निर्णयाचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयांचा एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड या दोन्ही ट्रस्टमधल्या कर्मचाऱ्यांवर समान परिणाम होणार का? म्हणजेच हायर पेन्शन देताना दोघांनाही समान लाभ मिळणार का? किंवा समान निकष लागू होतील का? आता सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे संसदेमध्ये चर्चा झाली याचा अर्थ निर्णय झाला का, असा याचा अर्थ होत नाही. चर्चा म्हणजे सरकारकडे याबाबत प्रश्नांची मांडणी करण्यात आली आहे, तो प्रश्न विचारला गेला आहे आणि त्या संदर्भात सरकारची अधिकृत भूमिका जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणून आजच्या तारखेला सर्वच EPS पेन्शनर्सला हायर पेन्शन मंजूर झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. आता आणखी एक गोष्ट, EPFO ॲम्नेस्टी स्कीम म्हणजे काय? याच काळात आणखी एक बातमी आली, ती म्हणजे EPFO ॲम्नेस्टी स्कीम 2026. अनेक लोकांना वाटलं की ही पेन्शन वाढवण्याची योजना आहे. ही योजना सामान्य पेन्शनर्ससाठी नाही, तर ही योजना ज्या कंपन्यांचे स्वतंत्र एक्झम्प्टेड PF ट्रस्ट आहेत फक्त त्यांच्यासाठी आहे. यामध्ये अशा ट्रस्टना किंवा अशा संस्थांना त्यांची कायदेशीर स्थिती नियमित करण्याची एकदाच संधी दिली जाते. याचा थेट अर्थ पेन्शन वाढणार असा होत नाही.
मग आता EPS पेन्शनर्सने नेमकं काय करायला पाहिजे? जर तुम्ही EPS पेन्शनर्स असाल तर सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत EPFO सर्क्युलर्स किंवा भारत सरकारची अधिकृत माहिती यावरच विश्वास ठेवा. कारण हायर पेन्शन हा विषय कायदेशी, न्यायालयीन निर्णयांशी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती ही वेगळी असू शकते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की हायर पेन्शन म्हणजे काय, एक्झम्प्टेड PF ट्रस्ट म्हणजे काय, अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय, संसदेत नेमकी कोणती चर्चा झाली, EPFO एमनेस्टी स्कीम काय आहे, ती कोणासाठी आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत हायर पेन्शन संदर्भात कुठलाही महत्त्वाचा निर्णय अजून तरी आलेला नाही. म्हणूनच अधिकृत माहितीची वाट बघणे, चुकीच्या अफवांपासून, चुकीच्या माहितीपासून दूर राहणे हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरेल. तुम्ही ज्या कंपनीत काम केलं होतं ती एक्झम्प्टेड PF ट्रस्ट होती की अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच अधिकृत सरकारी माहितीवर आधारित व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.